जय सियाराम. मी रजनीकांत काळे. मी 7 वर्षापासून आय टी समितीमध्ये आहे आणि सध्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा PA म्हणून मला सेवा करण्याचे सौभाग्य लाभले आहे. आय टी समितीमध्ये सेवा करत असताना आम्हाला रोज एक गोष्ट अनुभवायला मिळते, ती म्हणजे जगद्गुरूश्रींची विलक्षण दूरदृष्टी, अफाट विचारशक्ती आणि काळाच्या पुढे पाहण्याची क्षमता. आय टी समितीमध्ये 20 ते 25 वर्ष अनुभव असलेले आय टी तज्ज्ञ आणि कमीत कमी 5 ते 6 वर्ष अनुभव असलेले सॉफ्टवेअर इंजिनियर सेवा देतात. जगद्गुरूश्रींच्या मार्गदर्शनाखाली एका वेळेस 6 सॉफ्टवेअरचे काम चालू असते. त्यामध्ये जगद्गुरूश्री मला रिक्वायरमेंट देतात, ते मी BA लीड अंकित हरोडे यांना देतो. त्या रिक्वायरमेंटची प्रॉपर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर जगद्गुरूश्रींकडून व्हेरीफाय झाल्यावरच टेक्निकल टीम त्या सॉफ्टवेअरवर काम सुरू करतात. कधी आम्ही टेक्निकल डिस्कशनमध्ये अडकतो. कधी एखादी गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड वाटते. त्यावेळी जगद्गुरूश्री इतक्या सहजपणे मार्ग दाखवतात की आम्हाला आश्चर्य वाटते. ज्या ठिकाणी सर्व तज्ज्ञ विचार करत असतात, त्या ठिकाणी जगद्गुरूश्री एका क्षणात साधं, सोपं आणि प्रभावी सोल्युशन देत असतात. यावरून मला सर्वांना हेच सांगायचं आहे की रिक्वायरमेंटसुद्धा जगद्गुरूश्रीच देतात, मार्गदर्शनसुद्धा जगद्गुरूश्रीच करतात आणि त्यावरचं सोल्युशनसुद्धा जगद्गुरूश्रीच देतात. तसेच दर रविवारी जगद्गुरूश्री तज्ज्ञ समितीच्या मीटिंगमध्ये नवीन प्रोजेक्ट्स, नवीन टेक्नॉलॉजीज जसे की AI याच्यावर चर्चा आणि मार्गदर्शन करत असतात. आपल्या सर्वांना माहीतच आहे, कोरोनाच्या काळात जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं, तेव्हा जगद्गुरूंच्या संकल्पनेतून आध्यात्मिक शाळा सुरू झाली आणि ते सुद्धा संपूर्ण डिजिटल. पण जगद्गुरूश्री तिथेच थांबले नाहीत. त्यांनी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दैनंदिनी साधना घराघरात पोहोचवली. तसेच आपल्या संप्रदायामध्ये अनेक उपक्रम होतात. त्या उपक्रमांची पारदर्शकता ठेवण्यासाठी आपण फोटो काढतो. त्या फोटोवर ॲड्रेस, डेट, टाईम, लाईट लावून दिले जाते. हे सोल्युशनसुद्धा जगद्गुरूंनीच दिले आहे. इतकेच नाही, काही ठिकाणी इंटरनेट नसतं, नेटवर्क नसतं. अशा वेळेस ऑफलाईन कॅमेरा कसा वापरायचा याचं सोल्युशनसुद्धा जगद्गुरूश्रींनीच दिलं आहे. त्यामुळे आपला रामानंद संप्रदाय हा डिजिटल संप्रदाय म्हणून ओळखला जातो. जगद्गुरूश्री आपल्याला नेहमी अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार या त्रिसूत्रींची सांगड घालून जगायला शिकवतात. यावरून हेच दिसून येते की आपले जगद्गुरूश्री हे अध्यात्मात राहून विज्ञान समजवणारे, विज्ञानातून व्यवहार शिकवणारे आणि व्यवहारातून लाखो भक्तगणांचे जीवन घडवणारे असे बहुआयामी, विज्ञानवादी, दूरदर्शी व्यक्तिमत्व आहेत. अशा या महान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्यचरणी माझा कोटी प्रणाम. जय सियाराम.